माझ्या गावातून परिसरात कटाळलो मी रोज. आज काल एक मऊ, काल एक सावर्ण, रोज महाराजाचं साऱ्या परिसरात प्रेम चालूच आहे. इतके मरतात तरी माणसं तिथं फोन लावतात, आलो जर मोटर चालू कर, पाणी तिकडे नको जाऊ देऊ, एकदम काय ना. दादा गेले, 2-4 कामं राहिले, माग 2-4 मिटिंगी घ्यायच्या होत्या, काही नाही का नाही आलं. जावं लागलं. इथं इंद्रापासून उंदरापर्यंत समजे एका रेषेत आहे. जो मंत्री तो संत्री कोणी अमुक नाही, यमाच्या पुढं ब्रह्मदेव, त्याला म्हणावं लागतं. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. आपलं कस काय स्मिगल भला धरीत कसक. उंटाच्या पाण्यावरून नदीत उंटाच्या मदारून पाणी फिरलं आणि तिकून एवढी एवढी शपुर्डी उभी होती. ते म्हणे उंट दादा मी जाते पलीकडं. म्हणे माय गंगे मुक्कटे मर. म्हणे काहून तो आला आणि मला काहून जाता येणार नाही. उलट्या टांगड्या होती, माया मदारून पाणी फिरलं. तू एवढं शिके मोठ मोठाले गेले वाहत, या भवसागरात बुडाले, नाही आले मागोरी, पुन्हा नाही भेटले ना, पत्र नाही काय नाही. त्याचं नाव जन्म मरणाचं. ममतेची लवड सवडी, मातेच न पावती बापुडी, मनवणी जन्म मरणाची दुथडी डवळती ठेले. ते जन्म मरणाचं दुःख दूर करायचं साधन आहे म्हणजे अज्ञानामुळे पाप कर्म करतो. पाप कर्म झाल्यानंतर पापाचं फळ दुःख आहे आणि तेच भोगण्याकरता पाप वासना शिल्लक राहते आणि माणूस सूक्ष्म शरीर जळत नाही, हे शरीर जाळलं जातं आणि वासना शिल्लक राहते. जन्म घेणे लागे वासनेची, बस वासनेने जन्म मिळतो, जन्म मिळतो. म्हणून अज्ञानामुळे हे जन्म मरणाचं दुःख आहे. अध्याय दुःख ज्ञानाने दूर होतं. ज्ञान लाईन गेली तर कोणी कोणाला दिसत नव्हतं, मोबाईल होते म्हणून तुम्ही लावले, मग मी दिसू लागलो कीर्तन का. आणि लाईनच नसती तर अंधारात बरेच बाया म्हणले चला उठून झोपू, हाताने येत लाईन असं होऊ शकतं. अंधारात काही दिसत नाही, आपण आपल्याला पाहू शेजाऱ्याला पाहू शकतो. तसे जीवनामध्ये अज्ञानामुळे अनेक कर्म